कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हाय जीजू। कॉंग्रॅच्युलेशन जीजू। मी नेहा, दिशाची कॉलेज फ्रेंड। आय एम सो सॉरी तुमच्या एंगेजमेंटला मला येता नाही आलं, बट लुक ॲट यू, वाव, दिशाची चॉईस खरंच खूप परफेक्ट आहे। शी इज सो लकी। आणि मी ऐकलं यावर्षीचं ग्लोबल अवॉर्ड पण तुम्हाला मिळालाय, राईट? सी यू आर राईट, बट द थिंग इज की अरे थांब ना, अगं कळतंय का तुला, तुझ्या मैत्रिणीचं लग्न किर्लोस्कर एम्पायरच्या मालकाशी होणार आहे। लकी आहे तुझी मैत्रीण, लकी। जीजू, मी तुमची खूप मोठी फॅन आहे। मी आणि माझा नवरा सोशल मीडियावर तुम्हाला फॉलो पण करतो। थँक्यू सो मच। यू आर ट्रूली इन्स्पिरेशन फॉर अस। एक सेल्फी घेऊयात का प्लीज? नेहा, प्लीज आमचा एक फोटो काढतो। व्हाय नॉट, माय प्लेजर। ये अरे उभे राहा प्रीतम, अरे काय फोटो काढतो ना, एक मिनिट थांब। लाज राय माझा भाऊ बिचारा, काढतो थांब। झालं? हा? इकडे दे। दिशाचा होणारा नवरा मी नाही, प्रीतम आहे, माझा धाकटा भाऊ। हाय। इकडे सॉरी। जाऊ बरं, प्लीज स्माइल। या ओके, थँक यू, बाय। या मी हिला ड्रॉप करून आलो। ओके प्लीज। चांगलं सुरू होतं। चलो, सी यू। काय ग, इतका इमॅच्युअर मुलगा बघितलास? मला वाटलं होतं आदित्य किर्लोस्कर सोबत लग्न ठरलंय तुझं। चॉईस चुकली दिशा तुझी। चल बाय, पुन्हा भेटू। शाळेतल्या एका वरिष्ठ शिक्षकाकडून उद्घाटन करून घ्या। शिक्षण थांबायला नको। अजून काही लागलं तर हक्कानी सांगा, मी वेळ काढून मुलांना भेटून जाईल। ठीक आहे मॅडम, धन्यवाद। येतो मॅडम, धन्यवाद। येतो सर। हा मॅडम, आत पाठव त्याला। ठीक आहे मॅडम। सर, तुम्हाला आत मॅडमनी बोलवले। बसायला सांगितलं मी। कदम साहेबांची मीटिंग कधी फिक्स करायची मॅडम? अहिल्या देवींना वेळ नाहीये सांग। या तुम्ही। अहिल्या मॅडम, फक्त एकच मीटिंग, आणि कदम साहेबांना नाही म्हटलेलं आवडत नाही बरं का? पण अहिल्या देवीला कळतं ना, कोणाला नाही म्हणायचं, कोणाला हो म्हणायचं। या आता। साहेबांची पोच खूप लांबपर्यंत आहे। तुमच्या बेडरूम मध्ये बुके पाठवलाय, तुमची सिक्युरिटी तोडून। साहेबांचे 200 करोड अडकलेत ह्या प्रोजेक्ट मध्ये। तुम्ही जे दत्तक घेतले ना गाव, तिथल्या गावकऱ्यांना गाव मोकळं करून दुसरीकडे जायला सांगायचं। बस, फक्त एवढंच, सो सिंपल। त्यांचं पुनर्वसन करू आम्ही, कशाला उगाच ईशाची परीक्षा घेताय? तुम्हाला या म्हणून सांगितलंय। या मॅडम, तुम्ही बिझनेसवाली माणसं, तुम्ही बिझनेसच करा, आणि आमच्या साहेबांना
पॉलिटिक्स करून द्या. कशाला उगाच फाटक्यात पाय घालताय. बरं ते जाऊ दे. उद्या दुपारी 3ची मीटिंग फिक्स करतो. येतो. 1 मिनिट. तीन वेळा सांगितलं या आता. नशीबवानेस अहिल्यादेवी एकदाच सांगते. कदमला जाऊन सांग वेळ नाहीये माझ्याकडे. हे सगळं महागात पडणार आहे तुम्हाला. काय लावलं? बरं, मुलांचा काही फोन? आदित्यशी बोलणं झालंय माझं. ते पोचतायत हॉटेलवर. अहिल्या, आज ऑफिसमध्ये त्या कदमचा PA आला होता म्हणे. म्हणजे आत्ताच मोहनने सांगितलं मला. सॉरी बहिणी, दादाच्या कानावर घालणं महत्वाचं वाटलं म्हणून. अहिल्या, काय हवं या माणसाला? म्हणजे हा का मागे का लागलाय आपल्या? मी लक्ष घालू का त्यात? नको, मी घेईन सांभाळ. 5 वर्षापूर्वी आपल्या कंपनीने एक गाव दत्तक घेतलं होतं. त्यावेळी तिथे दुष्काळ होता आणि गेली 5 वर्ष आपली कंपनी तिथे काम करते. आणि आत्ता कुठे ते गाव स्वतःच्या पायावर उभं राहतंय. तिथल्या महिलांनी छोटे छोटे उद्योग उभे केलेत. शेती सुधारतेय. तिथल्या पुरुषांच्या हाताला काम मिळालंय. एकूण काय तर तिथली घडी आता बसतेय. आणि या कदमला त्याच्या एका प्रोजेक्टसाठी त्या गावाची जागा हवी. काहीतरी पार्टनरशिप मध्ये रिफायनरी टाकणार आहे म्हणे. आणि माझ्या परवानगीशिवाय तिथला कुठलाही गावकरी आपली जमीन विकणार नाही. म्हणून हा सगळा खटाटोप. पण मी त्या गावकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. त्या गावकऱ्यांची जबाबदारी घेण्याचं वचन दिलंय मी. आणि माझा जीव गेला ना तरी अहिल्यादेवी तिचं वचन नाही मोडणार. पण वहिनी, आपण पोलिसांना कळवायचं का? शेवटी त्याने तुम्हाला धमकीच दिली. नाही मोहन, या असल्या तसल्या धमक्यांना भीक नाही घालणार अहिल्या. त्याच्या धमकीला घाबरून जर आपण काही केलं तर त्याची हिंमत बळावेल. मला बघायचंय तो कोणत्या थराला जातो. आणि त्याचा योग्य तो बंदोबस्त आपण करूच. पण तोपर्यंत आपण जरा सावधता बाळगली पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.